विद्यार्थी मित्रांनो, नुकताच MPSC मेन्स 2025 चा जी पहिली डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होती या नवीन बदललेल्या पॅटर्न नुसार त्याचा निकाल लागलेला आहे आणि आयोगाने आपली कार्यक्षमता दाखवलेली आहे. म्हणजे कधी कधी असं वाटायला लागतं की आयोग काहीच काम करत नाही, कधी कधी वाटतं खूपच काम करायला लागतात. सो त्यांनी पण विद्यार्थ्यांना लगेच काम करायला सांगितलेलं आहे इंटरव्ह्यूचं. कारण 7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या 5 दिवसांमध्ये जे साधारणतः 438 विद्यार्थी आहेत सिलेक्ट झालेले आहेत इंटरव्ह्यूसाठी, त्यांचे इंटरव्ह्यू होणार आहेत. सो त्या दृष्टीने आपल्याकडे प्रिपेअर करायला फार वेळ नाहीये. पण एक गोष्ट लक्षात घ्या, इंटरव्ह्यू हा नॉलेजची टेस्ट नाहीये. 275 मार्काचा हा इंटरव्ह्यू असणार आहे, जो एमपीएससीच्या इतिहासामध्ये पहिला आणि शेवटचा असणार आहे. म्हणजे याच्या आधी एमपीएससीचे 275 मार्काचे इंटरव्ह्यू नव्हते आणि पुढच्या वर्षापासून त्यांनी इंटरव्ह्यूचं वेटेज 175 मार्कांचं केलेलं आहे, कारण ऑप्शनल रिमूव्ह झालेला आहे. सो या सगळ्या कंटेक्स्ट मध्ये खूप मोठा सिग्निफिकंट आहे बघा. म्हणजे जर समजा कन्सिडर केलं तुम्ही, एका जीएसच्या किंवा ऑप्शनलच्या एका पेपरपेक्षा इंटरव्ह्यूचे मार्क जास्त आहेत. म्हणजे समजा आता असं असेल, आपल्याला मार्क माहित नाहीयेत, पण तुम्हाला एक 50 मार्काची लीड असेल ओव्हरऑल तुमच्या मार्क्स मध्ये. म्हणजे समजा 1750 पैकी तुम्हाला 900 मार्क मिळालेत असं कन्सिडर करा आणि तुमचा एक कॉम्पिटिटर आहे, त्याला 1750 पैकी 850 मार्क मिळालेले आहेत. तुम्ही 50 मार्कांनी पुढे आहात. पण जर इंटरव्ह्यू मध्ये त्या कॅन्डिडेटला 200 मार्क मिळतात आणि तुम्हाला 140 मार्क्स मिळतात, तर हा 60 मार्काचा डिफरन्स क्रिएट होतो आणि मेन्स मध्ये तुमची चांगली कामगिरी असून सुद्धा तुम्ही मागे पडू शकता. सो इंटरव्ह्यू हा मोठा डिसाइडिंग फॅक्टर आहे, कारण 275 मार्काचं वेटेज आहे. त्या दृष्टीने प्रिपेअर करायला पाहिजे. आता प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे मेन्सचा सिलेबस होता, प्रिलिमचा सिलेबस होता, पण इंटरव्ह्यू त्यांनी सांगितले की पर्सनॅलिटीची टेस्ट आहे, त्याच्या पलीकडे काही सांगितलेलं नाहीये. सो इंटरव्ह्यूची तयारी काय करायला पाहिजे या पर्स्पेक्टिव्हनी तुमच्या 12 सप्टेंबरच्या इंटरव्ह्यू पर्यंत आपण एक इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम लॉन्च करत आहोत, जो इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ओपन असेल. सर्व त्यात पार्टिसिपेट करू शकतात. जसं की मैत्रेयचे आतापर्यंत प्रोग्राम मध्ये इन्व्हॉल्व असलेली जी मुलं आहेत, त्याचा इंटरव्ह्यूला जो त्यांचा कॉल आलेला आहे, त्यांचा आपण एक सेपरेट टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे, फोकस इंटरव्ह्यू प्रिपरेशन म्हणून. जर तुम्ही क्वालिफाय झालेले असाल तर ऑफिसच्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे, जेणेकरून त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल. मी असं म्हणतो की इंटरव्ह्यू ही गोष्ट थोडीशी रॅन्डम असते. म्हणजे आपण जितकी प्रिपेअर करतो ना, तितके तुमचे इंटरव्ह्यू घेणारे पॅनलचे मेंबर प्रिपेअर असतील असं गृहीत धरून जाऊ शकत नाही तुम्ही. म्हणजे कधी कधी एमपीएससीच्या इंटरव्ह्यू देऊन मुलं येतात, म्हणतात की खूपच ऍब्रप्टली काहीतरी विचारलं. गेल्या वर्षीच्या एका मुलाचा अनुभव होता, तो इंटरव्ह्यूला गेला होता आणि त्याला पहिलाच प्रश्न विचारला की तंबाखू खातोस का. सो त्याचा तिथंच डिस्मूट झाला की बाबा हे काय चाललेलं आहे, मी एवढी तयारी करून आलेलो आहे वगैरे. सो तुम्ही ना खूप असं प्लॅन्ड वेनी जाऊ शकत नाही. रॅन्डमली काही प्रश्न येऊ शकतो आणि त्याची ऑन द स्पॉट स्पॉन्टेनियसली उत्तरं द्यायची असतात. पण मग जर मला हे रॅन्डमनेस कमी करायचं आहे आणि माझ्या इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनला एक ऑर्गनाइज फॉर्म द्यायचा आहे, दुसरं असं की त्यांनी विचारलेल्या प्रश्नाने डील करत करत त्यांनी मला काय विचारलं पाहिजे, मी त्याला असं म्हणतो की लीड करणं एक्झामिनरला. की बाबा मी अशी सुरुवात केली, की समजा तुम्ही स्वतःची सुरुवात केली, माझं हे नाव आहे, मी हे पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, मी हे केलेलं आहे. तिथं जिथे तुम्ही थांबता तिथून पुढचा प्रश्न निर्माण होतो. सो मी कुठे थांबणार स्ट्रॅटेजिकली, हे पण प्रिपरेशनचा एक मेथड असते. किंवा इंटरव्ह्यू मध्ये किती वेळ पॉज घेतला पाहिजे एखादं उत्तर देण्यासाठी, या पण गोष्टी आहेत. सो बेसिकली आपण असं म्हणू की हा रॅन्डमनेस कमी करण्यासाठी आपल्याला 4 ते 5 गोष्टींवरती इंटरव्ह्यू मध्ये काम करायचं आहे, जे आपण ह्या गायडन्स प्रोग्राम मध्ये करणार आहोत. पहिली बेसिक गोष्ट आहे ते म्हणजे तुमच्या बेसिक इन्फॉर्मेशन वरती काम करायचं. बेसिक इन्फॉर्मेशन वरती काम करायचंय म्हणजे काय, की तुमचा जिल्हा कोणता आहे त्याच्या रिलेटेडची काही माहिती असेल, तुमच्या आई वडिलांचं ऑक्युपेशन, त्याच्या अराउंड असलेले प्रश्न. सो तुमच्या आपण म्हणू की लाईफच्या रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन असलेले काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. इंट्रोड्यूस युअर सेल्फनी मोस्टली स्टार्टिंग असते इंटरव्ह्यूची बऱ्याचदा, की तुमची ओळख करून द्या. सो त्यातूनही सुद्धा तुम्ही पुढे काय प्रश्न विचारले जाणं अपेक्षित आहे हे थोडंसं डिसाईड करू शकता. सो ह्या बेसिक इन्फॉर्मेशनच्या कंटेक्स्ट मध्ये काम करायचंय. दुसरं महत्वाचं पिलर आहे ते म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन.
तुम्हाला तुमच्या जे ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट आहे, ग्रॅज्युएशनचा एरिया आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारतात जास्त तर. आणि जर समजा पॅनल मेंबर मध्ये तुमच्या अकॅडमिक प्रोफाईलला मॅच करणारे मेंबर आहे, सो त्या ओरिएंटेड प्रश्न वाढू शकतात. तिसरा बेसिक एरिया आहे तो म्हणजे या ग्रॅज्युएशन नंतर समजा काही अकॅडमिक गॅप असेल. मी स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यासाठी काही वर्ष माझ्या आयुष्यातली दिलेली आहेत, पण मग मध्ये गॅप पडलाय. तर ह्या गॅपच्या अराउंड प्रश्न विचारले जातात. तुम्हाला हा जस्टिफाय करता आला पाहिजे की बाबा मी इतकी वर्ष किंवा हे काय करतोय नक्की, हे जस्टिफाय करता आलं पाहिजे. चौथी गोष्ट आहे ती तुमची थोडीशी पर्सनल इंटरेस्टच्या अराउंड येतात. हॉबीज, अकॅडमिक्सच्या बाहेर तुम्ही काय व्यक्तिमत्व आहात याच्यावरती प्रश्न असतात. पाचवा जो एरिया आहे तो तुमचा सर्व्हिसचा प्रेफरन्स आहे, की काय बरं चॉईस आहे तुमची, कुठल्या सर्व्हिसेस मध्ये जायचंय, का जायचंय, तर त्या सर्व्हिसेसच्या अराउंडची बेसिक इन्फॉर्मेशन. आणि सहावा महत्वाचा आस्पेक्ट आहे जो रॅन्डमनेस जास्त वाढवतो, तो आहे करंट अफेअर्स. चालू घडामोडीमध्ये काय चाललेलं आहे त्याच्या अराउंड तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो ते थोडेसे, मी असं म्हणले की त्यांनी काल न्यूजपेपर वाचलाय, आज सकाळी न्यूजपेपर वाचलाय, त्याचा प्रभाव असू शकतो. सो करंट अफेअर्सच्या कंटेक्स्ट मध्ये प्रिपेअर्ड असायला पाहिजे. सो या 6 हेडिंगच्या अंडर राहिलेल्या कमी दिवसांमध्ये कसं काम करायचं याचा थोडासा आपण या इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम मध्ये नक्की काय करणार आहोत याचा विचार करूया. तर यामध्ये आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, तर तुमचा जो डॅफ आहे किंवा तुमची जी प्रोफाईल बेस्ड इन्फॉर्मेशन आहे त्याच्या आधारावरती आपण पहिल्या टप्प्यात, कारण आपल्याकडे दिवस आणि वेळ कमी आहे, रॉ इंटरव्ह्यू घेणार. हा रॉ इंटरव्ह्यू आपण म्हणू की टीचर्सच्या लेवलला, फॅकल्टीच्या लेवलला असेल. 2 फॅकल्टी, की मी स्वतः आणि सुशील सर, ह्या दोघांच्या लेवलला तो होईल, की जे आम्ही आतापर्यंतचे इंटरव्ह्यूचे जे एक्सपिरियन्सेस आहेत घेतल्याचे त्याच्या बेसिसवरती असेल. सुशील सरांनी बऱ्याच मल्टिपल सर्व्हिसेसच्या कंटेक्स्ट मध्ये आतापर्यंत इंटरव्ह्यू घेतलेले आहेत, सो त्यांचा एक आपल्याला गायडन्सचा, स्ट्रॅटेजिक गायडन्सचा डेफिनेटली फायदा होईल. सो हा रॉ इंटरव्ह्यू म्हणजे काय, तर तुम्ही फार प्रिपेअर्ड नाही आहात तरी त्या इंटरव्ह्यूला यायचंय. एक बेसिक तुमच्या अभ्यासाच्या लेवलला, की असं समजायचंय की मी अनप्रिपेअर्डच इंटरव्ह्यूला येणार. मग ह्या रॉ इंटरव्ह्यूचा फायदा काय होणार आहे, तर तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीच्या लेवलचे प्रायमरी ऑब्झर्वेशन कळते, की बाबा माझी बोलण्याचा आवाजाची पातळी बरोबर आहे का, किंवा माझा कॉन्फिडन्स लेवल बरोबर आहे का, माझी बसण्याची पद्धत, माझी आतमध्ये एंटर करण्याची पद्धत हे बरोबर आहे का, अशा साध्या साध्या गोष्टींचा विचार. आणि दुसरं, या रॉ इंटरव्ह्यूच्या बेसिसवरती तुम्हाला एक प्रकारे क्वेश्चन बँक मिळेल. म्हणजे जे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत ते प्रश्न तुम्ही योग्य प्रकारे प्रिपेअर करू शकता, कारण तुमचा इंटरव्ह्यू अराउंड दिस क्वेश्चन चालेल. सो ऍटलीस्ट या प्रश्नाच्या अराउंड तुम्ही प्रिपेअर करून नंतर आपण काय करणार आहोत, लगेचच काही दिवसांमध्ये, डिपेंडिंग तुमचा इंटरव्ह्यू किती तारखेला आहे, 7, 8, 9, आपण पॅनल इंटरव्ह्यू घेणार आहोत. ठीक आहे, इथे तुम्हाला थोडंसं प्रॉपर प्रिपेअर होऊन यायचंय, जसं इंटरव्ह्यूला तुम्ही ऍक्च्युअली फेस करणार आहात तसं यायचंय. सो या झाल्या 2 गोष्टी, की काय करायचंय, आपल्याला 2 इंटरव्ह्यू द्यायचे. मग समजा काही लोकांचा 12 तारखेला आहे, शेवटच्या दिवशी आहे, 11 तारखेला आहे, त्यांच्या कंटेक्स्टमध्ये कदाचित रिक्वायर असेल तर आपण आणखी एखादा प्लॅन करू शकतो. पण जो टाइम दिलेला आहे एमपीएससीनी त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली 2 इंटरव्ह्यू आपण घेऊ शकतो. एक रॉ इंटरव्ह्यू असेल आणि एक ऍक्च्युअल मॉक इंटरव्ह्यू टाइप पॅनल मेंबरचा इंटरव्ह्यू असेल. आता हे झालं इंटरव्ह्यूच्या लेवलला. दुसरं आपल्याला काय करायचंय, की थोडंसं तुमच्या आतापर्यंतची प्रोफाईल बघता 1 to 1 आपल्याला काही डिस्कस करायचंय, की काही प्रश्न कसे येऊ शकतात. दुसरं, जो आपण ग्रुप फॉर्म केलेला आहे त्याच्यामध्ये याच्या पुढच्या दिवसात, उद्यापासून आपण
थोडं न्यूज पेपर डिस्कस करणार आहोत. कारण हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. जर समजा तुम्ही आतापर्यंत एक न्यूज पेपर वाचताय, मी सजेस्ट करेन की पुढच्या तुमच्या इंटरव्ह्यूच्या दिवसांपर्यंत 2-3 न्यूज पेपर जरी फॉलो केले तरी चांगलं राहणार आहे. म्हणजे समजा मी आतापर्यंत लोकसत्ता फॉलो करतोय, महाराष्ट्र टाइम्स वाढवा, सकाळ वाढवा, थोडं न्यूज पेपर वाचण्याचं हे वाढवा. दुसरं असं की आता फक्त वाचायचं नाहीये, रिफ्लेक्ट करायचं. म्हणजे काय करायचंय, एखादी न्यूज वाचली, मला कोणीतरी थर्ड पर्सननी याच्यावरती प्रश्न विचारला, याच्याबद्दल माझं मत काय असणार आहे, मी ती गोष्ट कशी मांडणार आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे. दुसरं, या सगळ्यामध्ये आता पुढच्या दिवसांमध्ये इंटरव्ह्यूची डेट ठरवा आणि तोपर्यंत तुम्ही जे कम्युनिकेट करणार आहात, ज्या प्रकारे बोलणार आहात, ते ज्या भाषेमध्ये आपल्याला बोलायचं इंटरव्ह्यू मध्ये, त्या प्रकारची ती भाषा आणण्याचा आपल्या नेहमीच्या लाईफस्टाईल मध्ये विचार करा. मी स्वतःशी पण बोलताना, मी थर्ड पर्सनशी बोलताना थोडं त्या प्रकारची औपचारिक भाषा आणण्याचा कसा प्रयत्न करू शकतो याचा विचार करायचा आहे. म्हणजे याच्या पुढे तुम्हाला प्रत्येक गोष्टीत क्वेश्चन आणि त्याला मी देत असलेलं क्लॅरिटी सोबतचं आन्सर, या गोष्टींच्या अराउंड काम करायचंय. मी इथिक्स मध्ये काहीतरी वाचलेलं आहे, त्याच्यावरती ओरल प्रश्न आला, तोंडी प्रश्न आला, तर मी त्याचं उत्तर कसं देणार आहे. मला GS2 मधली मी एका फॅक्ट केलेली आहे, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन केलेली आहे, त्याच्यावरती कोणीतरी ओरली क्वेश्चन विचारलेला आहे, पटकन मी त्याचं उत्तर काय देऊ शकतो याचा आपल्याला विचार करायचा आहे. सो तुमचा इंटरव्ह्यू कधी आहे हे कम्युनिकेट करा, तुमचा टेलिग्राम नंबर कम्युनिकेट करा, जेणेकरून आपण अर्लिएस्ट स्टेजला तुमचा रॉ इंटरव्ह्यू प्लॅन करू शकतो. आणि थोडं करंट अफेअर ओरिएंटेड, एखाद्या प्रश्नाची उत्तरं कशी दिली पाहिजेत, जर मला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहित नसेल तर काय एक्सपेक्टेड असतं इंटरव्ह्यूला, कशा प्रकारे ते कम्युनिकेट करायला पाहिजे, या सगळ्याचा थोडासा याच्यामध्ये आपण विचार करूया. आपला प्रिलिमचा रिझल्ट 1 महिना आपण म्हणू मेन्सला असताना लागला होता आणि त्या 1 महिन्यामध्ये आपण प्रचंड मेहनत घेतली होती. आता तर इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तर त्याच्यामुळे असलेल्या वेळमध्ये प्रोडक्टिव्हली युटिलाइज करा. कदाचित गणपतीमध्ये आपल्याला पोस्ट रूपी आपल्या घरातच गणपती येतील, अशा प्रकारचा एक उत्सव असेल, अशा प्रकारचं वातावरण असेल, या दृष्टीने आपण प्रिपेअर करूया. सो ज्यांचं इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन झालंय, ही मोठी अपॉर्च्युनिटी आहे, मोठा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळालेला आहे, त्यासाठी तुमचं पहिल्यांदा तर अभिनंदन. आणि त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे की त्या ह्याच्यामध्ये न राहता लगेच कामाला लागलं पाहिजे. सो त्या दृष्टीने ज्यांना ह्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व व्हायचंय त्यांनी कम्युनिकेट करा, आपण त्या दृष्टीने काम करूया. धन्यवाद.